जोडीदार या शब्दाचा इथे थोडीशी तिच्या मनात किंचित दहशत आहे, की हे कसं होणार, म्हणजे तो जोडीदार असणार आहे. नमस्कार, मी दीपाली. लोकमत फिल्मीमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. प्रेमाची गोष्ट मालिकेत तुम्हाला लवकरच विवाह सोहळा पाहायला मिळणारच आहे आणि त्याची जय्यत तयारी सुरू झाली आहे. कारण इथे मेकअप रूममध्ये मायले की दोघी पण मेहंदी काढायला सुरुवात केली आहे. सगळ्यात आधी शुभांगीताईंना विचारते, ताई किती मेहंदी काढून झाली आहे? माझी हे काय, माझी मिनिमलिस्टिक आहे, थोडक्यात गोडी अशी माझी मेहंदी मी काढलेली आहे. आणि ती काय अशी खूप एक लहान मुलांनी मेहंदी काढावी तशी एक आहे म्हणजे. तुम्हीच मागाशी म्हणाल की क्रिएटिव्ह मोडमध्ये गेलात तुम्ही. काय मेहंदी काढताना काही विचार केलाय? काही सरसकट काढायची आहे, काय काढायची? नाही 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 असं नाही, हे जास्ती मागे केलंय. कारण नाचणार आहे मी थोडीशी लग्नात, तर ते छान दिसलं पाहिजे, बस एवढा त्याच्या मागे उल्लेख, म्हणजे उद्देश तोच आहे. बाकी डिटेल दिसणार नाही ग, डिटेल नवरीचे दिसणार छानपैकी. तेजू किती वेळ झाला अशी बसली? हां, 1.5-2 तास. आणि अजून पुढे 1.5-2 तास बसणार आहे असं वाटतंय. काय म्हणजे मायलेकींची जी काय तयारी सुरू आहे, म्हणजे सागर आणि मुक्ताचं अर्थात लग्न आहे आणि खरं तर लग्न तसं बघायला गेलं तर थोडंसं मनाविरुद्ध पण आहे, पण कोणासाठी ती करतात पण आहे. पण तुमची किती इन्व्हॉल्वमेंट असणार आहे? मुलीचं लग्न म्हटल्यावर आईचा एक वेगळाच उत्साह. हो हो, मुलीचं लग्न, कारण की आईचं माधवी गोखलेचं स्वप्न आहे की माझ्या मुलीचं लग्न व्हावं आणि तिला एक जोडीदार मिळावा. आता त्या जोडीदार या शब्दाचा इथे थोडीशी माधवी थोडीशी तिच्या मनात किंचित दहशत आहे, की हे कसं होणार, म्हणजे तो जोडीदार असणार आहे का. फक्त एवढंच आहे की मुक्ताच्या आयुष्यातली कमी जी आहे की तिला मूल होणार नाही आहे, पण तिला या निमित्ताने सही मिळते आहे. तर हे अर्थात आयुष्यात पहिल्यांदाच घडत असल्यामुळे ती थोडीशी अचंबित पण आहे, पण ती मुक्तासाठी खूप खुश आहे आणि सगळं नीट व्हावं असं तिचं वाटतंय तिला. पण तेजू, आम्हाला दिसतंय की ऑनस्क्रीन मायलेकींची केमिस्ट्री खूप सुंदर आहे. ऑफस्क्रीनही मी बघते बराच वेळ झाला ताई या मेकअप रूममध्ये आहेत. त्यांचा एक सेपरेट मेकअप रूम पण आहे, पण तरी ताई इथे बसल्यात आणि हे जे काय तुमचं मेहंदी चालू आहे, दोघांचं ट्युनिंग ऑफस्क्रीन कसं छान जुळून आलं. अरे खूपच छान आहे, खूपच छान आहे. म्हणजे ऑन स्क्रीन आमचं ट्युनिंग हे लेखक ठरवतो, पण ऑफ स्क्रीन ते नाही ठरवू शकत कोणी, अनलेस अँड अंटिल तुम्ही दोघी जणी वेवलेन तुमची जुळणं, मॅच होणं. पण शुभांगीताईशी अगदी पहिल्या दिवसापासूनच खूपच छान, म्हणजे तिच्याबद्दल येतानाच एक मुळात तिचं काम आज तिने एवढं केलेलं आहे, हे नावच इतकं मोठं आहे की तुम्ही येतानाच एक आदर घेऊन येता. त्यामुळे आय वॉज एनिवे ओव्हरवेल्म्ड की तिच्याबरोबर आज मला काम करायला मिळणार आहे आणि आय वॉज लुकिंग फॉरवर्ड टू इट. पण तिच्यातल्या कलाकाराबरोबरच आय एम सो हॅपी की मी तिच्याबरोबर आज एका सेटवर आहे आणि मी माणूस म्हणूनही तिला ह्या निमित्ताने ओळखू शकते. कारण ती जगन्माता आहे एकतर. आत्ता आमचा ब्रेक झाला आहे तर तुला माहिती असेल लोक जेवत आहेत, पण ती अशी रोज माझ्यासाठी तर डब्बा घेऊन येते. पण आज असं त्याच्याबरोबर मला कळलं की एक मुलांच्या रूममध्ये पण डब्बा गेला आहे. मगाशी माझा एक असिस्टंट माझ्याशी बोलायला आला तर त्याला म्हणाले की चल जरा माझ्याबरोबर. नाही ग, त्यांना पण मी आज घेऊन आले काहीतरी. सो आज त्यांच्याकडे एक डब्बा गेला आहे. सो असे तिचे खूप डब्बे वेगवेगळ्या मेकअप रूम्स जेवढ्या तुला दिसतील तर त्या सगळ्यांकडे जात असतात. पण हां, माझ्यावर तिचं एक स्पेशल प्रेम आहे हे माझं ठरलं आहे. कारण माझ्यासाठी बाकीच्यांकडे जे कॉमन डब्बे जातात, पण माझा एक्सक्लुझिव्ह वेगळा डब्बा येतो माझ्याकडे, जे मी लपवून ठेवणीत खात असते. पण तेजश्रीची काही डिमांड असते का? आता अर्थात तुम्ही प्रेमाने आणतात काही गोष्टी, पण ते असताना आपण लाड केल्यावर त्यांच्या समोरून मागणी असते की आज ते माझ्यासाठी हे आण ते आण. तशा तेजश्रीच्या काही डिमांड असतात? नाही, तसं ती खूप साधी आहे, म्हणजे मला हे हवं आहे, मला ते हवं आहे असं नाही. ते आता मी आई आहे ना, मला तिच्या एवढीच म्हणजे मुलगी आहे, त्यामुळे आपल्याला माहीत असतं मुलांना कुठे संकोच वाटतो, मुलांना कुठे मोकळेपणा वाटतो. पण आईने ओळखायचं असतं. मला वाटतं एकदा ती पुण्याहून येणार होती आणि डायरेक्ट मीरा रोडला शूटला येणार होती. तर मी डब्बा भरत असताच माझ्या लक्षात आलं की ही काही न खाता पिता, आणि तशी ती अशी बाहेरचं खूप खाणारी वगैरे असं काही नाही आहे, स्वतःचा डबा पण आणते. सो आय थॉट की चल मी तिच्यासाठी आणते. तसं मी तिच्यासाठी ठरवून मग तो डबा नेला होता. पण त्याच्यानंतर तिचा जो मेसेज मला आला की की मनातलं ओळखल्यासारखं, की मला मनातच आलं होतं की मी काय खाणार आहे आता. तर तसं म्हणजे न मागता मागितलेलं आहे तिने. म्हणजे पण मला काही गरज नाही तिने सांगायची. मी तिला व्हरायटीमध्ये माझ्या हातून होतं तिच्यासाठी. बऱ्याच कमी लोकांसाठी होतं की आपण काही त्यांच्यासाठी काहीतरी करतोय, तर तसं तेजश्री आहे.
लाघव आहे तिच्यामध्ये त्या बाबतीतलं आणि खाते प्रेमाने. पण तेजश्री, माझ्या मते तू खूप फॉर्च्युनेट आहेस, कारण निवेदिता ताई होत्या तेव्हाही तुझं असं छान एक ट्युनिंग होतं. आत्ता शुभांगी ताई आहे, तू ह्या बाबतीत खूप फॉर्च्युनेट आहेस असं वाटत नाही तुला? हो आहे. माझ्या मते खूप सिनियर आर्टिस्ट म्हणजे बरेच, आता शुभांगी ताई असू देत, निवेदिता ताई, सुकन्या ताई, ह्यांचं एक असतंच सगळ्यांचं की तुम्ही जेव्हा केव्हा असं म्हणजे तुमच्यासारखे सिनियर आर्टिस्ट जेव्हा असतात तेव्हा चंगळ असते, मेजवानी असते. तर ते खूप वर्षानुवर्ष ताई जेव्हा तुम्ही तेव्हा शूट करत होता तेव्हापासून आलेलं हे म्हणजे तो एक्सपिरियन्स आहे की आपण आपल्या सहकलाकारांसाठी तेवढंच छान असलं पाहिजे. नाही, एकतर घरचं जेवण नेणं हे तर खूपच आधीपासून आहे आणि आजपर्यंत मी नेते आणतेच माझं घरचं जेवण. पण प्रेमाने आपलं जरा शेअरिंगमध्ये तर मजाच येते आणि मराठी सिरियलमध्ये तसं हिंदीमध्ये पण होतंच. माझी एक रूम होती, ती स्वयंपाकघरच होतं पूर्ण आमचं. पण मला मला स्वतःला खूप आनंद होतो. मला नुसतं शूटला पोचलो आणि तयार झालो आणि आपले डायलॉग म्हटले, याच्या पलीकडे मला आपण काहीतरी सगळ्यांचा थोडासा लाड केले तर बरं वाटतं. आणि स्वयंपाक करताना होतं माझ्या हातून ते आणि तेवढं की इट्स नाईस टू शेअर. आणि थोडंसं काय ना, शूटिंगचं जेवण असतं चांगलं, असं काही वाईट नसतं, पण एक जरी पदार्थ आपला घरचा असला त्या ताटामध्ये तर माणूस समाधानी राहतो. कारण की शूटिंगला आपण कुठून कुठून येतात सगळेजण, तर करावंसं वाटतं. आणि मग ते जुळलं समजा. एक एक सेट होता माझा, तेव्हा तर आम्ही ठरवून घ्यायचो, तू ही भाजी आण, मी वरण आणणार आहे, मी अमुक आणणार आहे. आणि माझ्या रूममध्ये मोठा राईस कुकर होता. मग आम्ही 12 वाजता हेअर ड्रेसर तर राईस कुकर लावायची. मग तूप, लोणचं सगळं आणून ठेवलेलं असायचं. मग मी ते ते जुळून यावं लागतं. इथे आम्ही थोडेसे दूर दूर सगळेजण आहोत, पण आम्ही दोघी शेजारी आहोत ना. म्हणून पण मालिकेत जसं आम्ही बघतोय की आता विवाह सोहळा आहे, फायनली सागर आणि मुक्ताचा विवाह सोहळा होणार आहे, पण सगळ्या रीतिरिवाजाप्रमाणे म्हणजे मेहंदी बघतोय आता आम्ही, हळद, हे सगळं रीतिरिवाजाप्रमाणे होणार आहे का ह्याच्यातही काही कुठेतरी काटकसर केलेली आहे? छे अगं, रीतिरिवाजाप्रमाणे तुम्ही बघता एका एका रीतिरिवाजाप्रमाणे, इथे तर तुला सगळ्या गोष्टी दोन दोन पद्धतीने होताना कदाचित दिसतील. कारण की हा कोळ्यांचा आणि गोखलेंचा विवाह असणार आहे आणि दोघांचीही, दोन्ही आयांचं आपापल्या मुलांवर एवढं प्रेम आहे आणि ॲट द सेम टाईम स्वतःच्या कोळी असण्यावर आणि गोखले असण्यावरही खूप प्रेम आहे. त्यामुळे आमच्या पद्धतीने सगळं झालं पाहिजे. सो आय थिंक मला वाटतं. आणि आपण अर्थात लग्नांमध्ये आपल्याला गुडी साईड्स तर प्रत्येक वेळी दिसत असतात, पण ही साईड बघायला लोकांना कदाचित जास्त आवडेल की मेन्यूमध्ये आमचा हा पदार्थ हवा आणि आमचा तो पदार्थ हवा. त्यामुळे ते सीन जे करायला खूप मजा येते आणि सगळं असं छान पद्धतशीर तुम्हाला होताना दिसणार आहे. कारण आपल्याला कॉम्पिटिशन असली ना की आपण आपल्या गोष्टी जास्त आग्रही राहून आणि जास्त कटाक्षाने करतो. तर इथे तसं आहे की दोघींनाही आमचं कसं छान आहे दाखवायचं आहे. असं सगळं बघायला मिळणार आहे तुम्हाला. पण कुठेतरी ती चुरस पाहायला मिळणारच आहे. पण कोळ्यांचं लग्न म्हटलं की बऱ्याच जणांना एक असतं की तिकडची हळदीची धमाल असू दे, ते एक वेगळा लेवल असतो म्हणजे ते. सो तू ते किती एन्जॉय करणार आहेस, मला ते तुला विचारायचं रिअल लाईफमध्ये. मजा येणार आहे. कारण की आपण रुटीनपेक्षा एक वेगळं काम असणार आहे. हळद म्हटल्यावर आता तू म्हणतेस तर आपण त्यांचं स्पेसिफिकेशन थोडं आणखी करावं, तर ते नाईटची असते, त्यामुळे कदाचित आमची नाईट शिफ्ट लागेल. सो नाईट शिफ्टमध्ये मुळात आपली एक 2-3 नंतर एनर्जी एवढी कमी व्हायला लागते. मग अशावेळी हे बँड बाजा आणि लोक नाचतायत वगैरे, हे बहुतेक सगळ्या कलाकारांना आम्हाला उपयोगी होणार आहे सकाळपर्यंत सस्टेन करायला. मजा येईल. आणि आता माझ्या मते प्रत्येक सोहळा इतका छान दिमागदार दिसणार आहे. सागर आणि मुक्ताचा विवाह सोहळा बघायला आम्ही उत्सुक आहोत. पण तुझं ड्रेसिंग आम्हाला जाणून घ्यायचं, म्हणजे राजचं तर आम्ही मेहंदीचा लुक पाहिलाय, तुझं ड्रेसिंग नेमकं मेहंदीचं कसं? माझं मेहंदीचं ड्रेसिंग आता सध्या तुम्ही असं मेहंदी बघून सॅटिस्फाय व्हा. बाकी ड्रेसिंग आय गेस तुम्हाला एपिसोडमध्येच बघायला मिळणार आहे. बट शी हॅज डन इट सो ब्युटिफुली. म्हणजे किती सुंदर ती मेहंदी तुम्ही आता पाहत असाल तर पायावर पण काढून झाली आहे. सो छान वाटतंय ते. तेवढं एन्जॉय पण करतेस कारण तू बराच. मला वाटतं हेच खरं ड्रेसिंग आहे की लोकांचं तुम्ही काय घातलेले कपडे तुला आठवतही नसतील जर कुणाच्या अटेंड केल्या असतील, पण आपण त्या मेहंद्या लक्षात ठेवतो. सो हेच एक अंगावरचा पेहराव आहे हा. आणि मला मजा येणार आहे की ही मेहंदी सेरेमनी, आणि अर्थात एवढी नटणार आहे. आता मेहंदीच एवढी हातभर एका हाताची काढून झाली आहे, माझ्या मते आणखीन दुसरा हात आहे, 2 पाय काढून झालेले आहेत. अरे बाप रे. सो खरी मजा BTS आहे.
संध्याकाळपर्यंत मी बहुतेक आहे तेच. सीन कधी लागणार आहेत? मग हे सगळं तर रिअलवालं हे सगळं आमची स्केड्युलर खूप छान आहे, त्यामुळे मी सकाळी मेहंदी न लागलेले सगळे सीन संपवले 12 वाजेपर्यंत. मग 12 नंतर तिने मला आत्ता हा सगळा मेहंदी काढायला मेकअप रूमचा वेळ दिलेला आहे आम्हाला. तोपर्यंत सागरच्या फॅमिलीचे काही सीन्स ते करून घेत आहेत. मग ते संपेपर्यंत मेहंदी होईपर्यंत मग एकत्र सीन पुन्हा लागतील आमचे मेहंदीचे. हेच आम्हाला बघायचं आहे की हा मेहंदी सोहळा कसा रंगतोय, हळद कशी रंगते, हेच पाहायचं. आणि अर्थात गोखले आणि कोळी कुटुंब आहे त्यांची धमाल मस्ती आपल्याला एपिसोडमध्ये पाहायला मिळेल. सो थँक्यू सो मच दोघींना मला इतका वेळ दिलात त्यासाठी. थँक्यू. थँक्यू.